लातूरमध्ये 4200 कोंबड्यांचा मृत्यू झालेला आहे। उदगीर इथे बर्ड फ्लूमुळे शेकडो कावळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी होती आणि ती घटना ताजी असतानाच आता अहमदपूर तालुक्यातील ढाळेगावमध्ये एका पोल्ट्री फार्ममध्ये 4200 कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे परिसरामध्ये सध्या खळबळ उडाली आहे। प्रशासनाने या भागातील कोंबड्यांचे नमुने पुणे प्रयोगशाळेमध्ये पाठवलेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पक्षी पुणे येथे पाठवलेले आहेत, त्यांचा अहवाल आल्यानंतरच आपल्याला योग्य दिशा ठरवता येईल। तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील सर्वच पोल्ट्री धारकांना मी विनंती करतो की आपल्याकडे जे पक्षी आपण संगोपन करतो पोल्ट्री फार्मचं, त्याची नोंद नजीकच्या आपले पशुवैद्यकीय दवाखाने आहेत त्यामध्ये आपण करून घ्यावी। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे। वैभव, काय नेमकं घडलेलं आहे? संशयास्पद मृत्यू झालेला आहे कोंबड्यांचा। तालुक्याचे ढाळेगाव येथील एका पोल्ट्री फार्म मधील 4200 कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडालेली आहे। आता प्रशासनाने त्याचे नमुने जे आहेत ते पुणे येथील प्रयोगशाळेमध्ये पाठवलेले आहेत। प्रशासनाने कोंबड्याचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळतंय। मृत कोंबड्याची विल्हेवाट प्रशासनाने लावलेली आहे। प्रशासन आता अलर्ट मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय। आपण जर पाहिलं तर उदगीरमध्ये कावळ्याचा मृत्यू झाल्यानंतर जे बाधित क्षेत्र होतं त्या ठिकाणचे 10 किलोमीटर अंतरावरील 20 पोल्ट्री फार्म मधील कोंबड्याचे रक्ताचे जे नमुने प्रयोगशाळेकडे पाठवले होते त्याचा रिपोर्ट अद्याप आला नाहीये। त्यामुळे त्याचा रिपोर्टची प्रतीक्षा होती। पण आता अहमदपूरमध्ये कोंबड्याचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे जे बर्ड फ्लूची जी दहशत आहे ते आता कुठेतरी वाढल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे प्रशासन जे आहे ते योग्य खबरदारी घेतली जात आहे। पण घाबरून न जाता प्रशासनाला जर असं काही संशयास्पद आढळलं तर प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहन सुद्धा प्रशासनाने केलेलं आहे। त्या ठिकाणी जे डॉक्टर आहेत ते डॉक्टर व्हिजिट केल्यानंतर थंडीमुळे त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज सुद्धा अहमदपूरमध्ये जे पोल्ट्री फार्म आहे त्या ठिकाणी डॉक्टर पोहोचल्यानंतर त्यांनी हा रिपोर्ट दिलेला आहे। पण अद्याप पुणे येथील प्रयोगशाळेचा रिपोर्ट बाकी आहे। ते आल्यानंतरच नेमका यांचा मृत्यू जे आहे ते कशाला झाला हे स्पष्ट होणार आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर कोंबड्यांचे नमुने पुणे प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आलेले आहेत। आता काय नेमका अहवाल येतो, त्यामध्ये काय नेमकी कारणं सांगितली जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।